नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सर्व? मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार। तर असेच आपल्या व्हिडिओला प्रतिसाद देत जावा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर हे बघा, आज घेतलेलं आहे आपण पापडाचं प्रीमिक्स, म्हणजे 2 किलो आटा आणलेला आहे मी विकत, उडीद आणि मूग डाळ मिक्स। कारण घरी यावर्षी काही पीठ दळून आणलेलं नाही आहे उडदाचं आणि मुगाचं, नाही तर दरवर्षी त्याचे पण बनवते। पण त्याचा अंदाज एकदम बरोबर आला पाहिजे, नाहीतर ते पापडसुद्धा आपले लाल पडतात शेवटी। आणि हे तर एकदमच झटपट होणार आहेत, कारण यामध्ये काही टाकायची गरज नाही आणि काहीच नाही। मस्त थंड पाण्याने जशी आपण कणिक मळतो तसाच मळा लागते हा उंडा। तर आता मस्त मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, कारण तिकून थोडं मीठ कमी येते आणि तुम्ही तुमच्या घरच्या प्रमाणे मीठ टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। पण आमच्या घरी थोडंसं खारट लागते म्हणून मी थोडंसं मीठ टाकते, कारण जराशी चवही आली पाहिजे ना आपल्या पापडाला, एकदम कमी मीठही छान लागत नाही। तर आता इथं मस्त मी आपल्या पापडाचा उंडा मळून घेते आणि एकदम घट्टसरच मळणार आहे, म्हणजे आपल्याला जो पीठ आहे पापडाचं, म्हणजे साटा लावायचा, तर तो एकदम कमी लागणार आहे। तर आता मस्त मळून घेत आहे मी इथं आता। आणि हे पॉकेटसुद्धा विकत आणताना त्याची पहिली एक्सपायर बघायची, म्हणजे यावर्षीचं आहे का मागच्या वर्षीचं आहे। तर यावर्षीचंच बघून आणायचं, म्हणजे आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यात झालेलं 2025मध्ये। तर मी हे यावर्षीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेलं आहे पीठ, तर यावर्षीचंच आणलेलं आहे। 2024चे सुद्धा असतात दुकानामध्ये, तर पहिले त्याची एक्सपायर डेट बघा आणि नंतरच पीठ आणा। तर हे बघा, मस्त घट्टसर आपला इथं गोळा बनवून झालेला आहे आणि मस्त ठेवून देणार आहे आता कढईमध्ये। आणि एवढा झालेला आहे आणि मी याला पीठ दुसरं आणलेलं आहे दळून, म्हणजे पावभर उडदाची डाळ आणि पावभर मुगाची डाळ अशी चक्कीमधून दळून आणली दुसरी। आणि ह्या कढईला अशी पॉलिथिन वगैरे लावायची नाही, नाहीतर आपला जो उंडा असते त्याला पाणी सुटते। तर इथं ताटच ठेवणार आहे मी थोडंसं झाकण, आणि 1-2 तासात भिजून जाणार आहे उंडा, म्हणजे चांगला मुरते, कारण हे प्रीमिक्स आहे म्हणून। जर घरी डाळ दळायची असली तर ते लवकर मुरत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला सकाळी उठल्या म्हणजे 6-6:30लाच आपला जो पापडाचा उंडा असते तो भिजून घ्यावा लागते। तर आता झाला आपला पापडाचा उंडा म्हणून, आणि मिस्टरसुद्धा लवकर गेले दुकानामध्ये, कारण आज काम होतं पोलीस पाटलाचं काहीतरी नवीन निघालेलं आहे फॉर्म घेऊन भरायचं, तर ते काम होतं, तर लवकर गेले आज। आणि म्हणून मग लवकर स्वयंपाक केला त्यांच्यासाठी अगोदर, कारण त्यांना जायचं होतं म्हणून। आणि पोळ्या राहू दिलेल्या आहेत करायच्या माझ्या आजीच्या, तर आता पोळ्या बनवणार मी आता आमच्या। म्हटलं पहिले उंडा भिजून घ्या, म्हणजे तोपर्यंत मग आपलं जेवण बाकीचे कामं होईपर्यंत मुरती। आणि आता स्वयंपाकात काय केलं मी केली बटाट्याची भाजी आणि कच्च्या आंब्याचा आमरस, तर ते केलेलं आहे स्वयंपाकामध्ये। आता पहिले देवपूजा करते आणि जेवण करते, आणि नंतर पापडाला आपल्या लाटायला सुरुवात होईल, तोपर्यंत 1-2 तास आरामात जातातच। तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा। तर हा आहे आपल्या आजचा जेवणाचा मेनू। तर तुम्ही सुद्धा करता का असा कच्च्या कैरीचा आमरस? नक्की कमेंट करून सांगा। आणि 2 तास झाले मला कामं करून, म्हणजे जेवण झाल्यानंतर आणि आपला जो पापडाचा उंडा मळला, त्याच्यानंतर जेवण केलं, भांडी घासली, सर्व घरातली कामं आवरली, तर आरामशीर 2 तास गेले या सर्व कामामध्ये। आणि या 2 तासामध्ये मस्त आपला जो पापडाचा उंडा आहे तो मस्त मुरला आणि छान तसाच राहिलेला आहे कडक, कारण आपण त्यावरती पॉलिथिन ठेवली नाही, नाहीतर तो अजून पातळ झाला असता आपला उंडा, कारण त्याला जास्त मग पीठ लागतं। जर पातळ झाला तर लाटायला सुद्धा भारी जाते आणि पीठसुद्धा जास्त लागते, कारण मी दुसरं आणलेलं आहे दळून पीठ। कारण प्रीमिक्सचेच पापड केले तर त्यामध्ये सर्व पीठामध्ये आपलं मटेरियल राहते, मसाला, रामबंधू पापड, काही खार आणि त्यांचं काही म्हणजे मसाला असते त्यामध्ये, आणि त्यातलं जर मी ठेवलं तर आपले पापडसुद्धा कमी झाले असते। म्हणून मी घरीच आणलेलं आहे दळून पावभर उडदाची डाळ आणि पावभर मुगाची डाळ, असं अर्धा किलोचं पीठ आणलेलं आहे दळून, आणि अर्धा किलो लागलेलं आहे आपल्या 2 किलोच्या पॉकेटला पीठ। आणि आपले पापडसुद्धा मग एक्स्ट्रा झालेत। जर आपण घरीसुद्धा पापड बनवले डाळीची डाळ दळून आणल्यानंतर, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण साधंच पीठ म्हणजे साईडला ठेवतो आणि 1 किलोला 1 पॉकेट असं मोजून टाकतो आपण रामबंधू मसाला। तर आपल्याला त्यातलं पॉकेटमधलं पीठ ठेवायची काहीच गरज नाही। तर हे बघा, मस्त आता आपलं इथं पीठ ठेचून झालेलं आहे मुसलीने। तर हे बघा, मस्त असा थोडासा मऊसूत केलेला आहे उंडा, आणि असं जसे कपडे आपटतो आपण तसे सुद्धा थोडंसं आपटलं, म्हणजे आपले पापड एकदम नरम येतात। आणि मस्त गोळे बनवून घेणार आहे मी आता याची अशी लाळ बनवून।
हे आपली गोळे बनवायची एकदम साधी सोपी पद्धत आहे. म्हणजे माझी आजी, माझी आई सर्व अशाच पद्धतीने गोळे पाडतात. आपले असे एक एक तोडून पाडायला थोडा वेळ लागतो आणि हे कसे व्यवस्थितही पडतात, एकदम साधे सोपे गोळे. आणि मस्त पाडलेले, मोठे मोठे, जास्त लहानसुद्धा नाही पाडले आणि जास्त एकदम मोठे नाही, मीडियम साईजचे गोळे पाडलेले आहे मी इथं. आता मस्त हे गोळे पाडून झाल्यानंतर मस्त आता बसते पापड लाटायला. आणि पापड मी एकटीच नाही लाटत, तर सर्वच जण येतात आमच्या इथं पापड लाटायला शेजारी. आणि माझी मुलगीसुद्धा लाटून देते छोट्या छोट्या चाक्या. तर तेल लावून येते मी छोटासा पहिले अशी पुरीसारखं बनवते आणि नंतर त्याला पीठ लावून लाटते पापड. म्हणजे आपले पापडसुद्धा एकदम पिवळे धम येतात. हे बघा मस्त मोठा झालेला आहे आपला पापड. म्हणजे एकदम छोटाही नाही झाला आणि एकदम मोठाही नाही, एकदम मीडियम साईज आणि एकदम पातळ लाटलेला आहे. तर आता असे सर्व आम्ही मस्त पापड लाटून घेऊ मिळून मिसळून. तर हे बघा एवढे झालेले आहे आपले 2 किलोचे पापड आणि मस्त झालेले आहे पिवळे धम एकदम. आणि जास्त वेळ नाही लागला आम्हाला लाटायला, कारण 2-3 तासातच लाटले आहे मी. 2 तासात 2 किलोचे पापड सोबत होते म्हणून. तर एवढे झालेले आहेत आपले पापड. तर आता याला थोडंसं ऊन देणार आहे मी, पण आज नाही उद्या देणार आहे ऊन, कारण आपले नाहीतर पापडाचे तुकडे पडतात. आणि हे आता एकावर एक मस्त लावून घेतलेले आहे. आणि जेव्हा मी डब्यात भरणार तेव्हा त्याला थोडंसं ऊन देणार आहे. तर हे पापड मी आजच तुम्हाला तळून दाखवणार आहे मस्त. आणि एकदम नरम झालेले आहे आपले पापड, म्हणजे तळलेले होते आम्ही. टेस्ट करून सांगते तुम्हाला. तर हे बघा मस्त हातसुद्धा एकदम पातळ. असे जर मशीनचे आणले आपण बनवून तर असे होत नाही. तर आता इथं घेतले मी 4-5 तळायला. मशीनचे थोडे जाडे येतात पापड, पण ज्याला त्यानं होत नाही त्याला ऑप्शन नाही. आता इथं ठेवलेली आहे मस्त मी तळणाची कढई. आणि आता बघते तेल तापेपर्यंत मस्त 4-5 पापड तळून घेते. आणि तळूनही छान लागतात आणि भाजूनसुद्धा छान लागतात आपले पापड. तर आता घेते मी तळून मस्त. तर छान झालेत ना आपले पापड आणि नरमसुद्धा झालेले आहेत आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी झालेले आहे. आणि व्हिडिओला व्ह्यूज खूप येतात, पण सबस्क्रायबर एकदम कमी वाढत आहे. तर खरंच सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाही, तर खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तर चला मग या पापड खायला, तर घ्या खाऊन.